नमस्कार मंडळी. आज आपण दत्त जयंती निमित्त नरसोबाची वाडी आणि औदुंबर या ठिकाणाला भेट देणार आहोत. नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी हे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती वसलेलं आहे. हे ठिकाण नृसिंह सरस्वती दत्तात्रयांचे दुसरे अवतार यांच्यामुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तर दत्त जयंती जवळ येत आहे आणि दत्त जयंतीनिमित्त खास आपण या ठिकाणी भेट देत आहोत. तर आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये येऊन पोचलेलो आहे आणि आजूबाजूला आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये भरपूर दुकानं, मिठाईचे, खेळण्यांचे, इतर साहित्याचे दुकानं दिसत आहे आणि मधून जी वाट आहे तिथून आपण मंदिराकडे जाणार आहोत. नृसिंह सरस्वती स्वामींनी औदुंबर वृक्षांनी भरलेल्या या परिसरामध्ये 12 वर्ष वास्तव्य केलं आणि त्यांनी या प्रदेशाची भरभराट केली. औदुंबर येथे चातुर्मास संपवून प्रवास करताना श्री नृसिंह सरस्वती या ठिकाणी पोहोचले. कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमामुळे आणि औदुंबर वृक्षाच्या घनदाट जंगलामुळे या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य आणि ताजेतवाने दृश्य आहेत. स्वामींनी स्थापन केलेल्या पादुका या मंदिरात आहे. पंचगंगा सागर जो 5 पवित्र नद्या शिव, भद्रा, कुंभी, भगवती आणि सरस्वती यांचा संगम आहे, जिथे त्या सर्व कृष्णा नदीमध्ये एकत्र येतात आणि विलीन होतात. श्री नरसिंह सरस्वती यांनी पंचगंगा सागराला भेट दिली. नदीच्या दुसऱ्या तीरावर अमरेश्वराचे मंदिर आहे, म्हणून या ठिकाणाला अमरापूर असेही म्हणतात. जवळच शक्तितीर्थ आहे, जिथे 64 योगिनी शक्ती राहतात, ज्या अमरेश्वराची सेवा आणि पूजा करतात, परंतु इतरांना दिसत नाहीत. जवळच पापवासिनी आणि इतर पवित्र तीर्थ आहेत. श्रीकृष्ण सरस्वती 12 वर्षे अमरापूर येथे राहिले. या ठिकाणाला नंतर श्री नरसिंह सरस्वती यांच्या नावावरून नरसोबाची वाडी असे नाव पडले. गुरुचरित्र अध्याय 18 आणि 19 मधून हा सार आहे. मी माझ्या पादुका इथे सोडून जात आहे. माझ्या पादुका जिथे पूजल्या जातात तिथे मी नेहमीच उपस्थित राहीन. पादुकांची पूजा करून ज्या काही इच्छा मागितल्या जातील त्या पूर्ण होतील, असे नरसिंह सरस्वती म्हणतात. मध्यभागी एक औदुंबर वृक्ष आहे, ज्याच्या खाली श्री गुरु बसायचे आणि तिथे कृष्णा नदीकडे तोंड करून पादुका स्थापन केल्या आहेत आणि समोरच एक मोकळी जागासुद्धा आहे. येणारे भाविक भक्त त्या गाभाऱ्यामध्ये बसून पादुकेची पूजा करतात. गाभारा दरवाजा खूप लहान आहे. ज्या भक्तिगृहामध्ये पादुका ठेवल्या आहेत त्याच्या दर्शनी भागामध्ये चांदीचा धातूचा थर आहे. मध्यभागी गणेशपट्टी आहे आणि बाजूला मोर, जय विजय यांच्या प्रतिमा आहेत आणि वरच्या बाजूला नृसिंह सरस्वतीची प्रतिमा चांदीच्या धातूच्या आवरणाने कोरलेली आहे. नरसोबाची वाडी हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. पंचगंगा नदी आणि पवित्र कृष्णा नदीला येथे मिळते. श्री नरसिंह सरस्वती यांना सिद्धपुरुष असे मानले जाते, ज्यांच्याकडे शारीरिक आजार बरे करण्याची आणि त्यांच्या भक्तांच्या चिंता कमी करण्याची दैवी शक्ती होती. जेव्हा लोक अत्यंत निराशेत होते तेव्हा श्री नृसिंह सरस्वती यांनी धार्मिक आणि आध्यात्मिक पुनर्जागरण घडवून आणले आणि त्यांचे मनोबल पुनर्संचित केले. आजही सद्गुणी आणि श्रद्धाळू लोक गुरुचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानतात. नृसिंहवाडीला दत्त महात्म्याचे अधिष्ठान लाभलेले आहे, त्यामुळे आजही वाडी दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नरसोबाच्या वाडीतील घुमट असलेले मंदिर बादशहा आदिलशहाने बांधलेले आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि सर्व ठिकाणाची माहिती आणि दर्शन घेतलेलं आहे. पावन नदीच्या काठावर असलेलं हे तीर्थक्षेत्र, खूप भव्य दिव्य असा हा परिसर, मनाला मोहून टाकणारा हा परिसर आणि दत्तात्रयांचं दर्शन, त्यामुळे येथे आल्यानंतर आपलं मन प्रसन्न होते.
नरसोबाच्या वाडीचे दर्शन घेऊन आपण आता औदुंबर इथे आलेलो आहे. तर औदुंबर मंदिर हे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी असलेलं एक प्रसिद्ध दत्तक्षेत्र आहे. हे मंदिर पवित्र औदुंबर वृक्षाच्या सानिध्यात असून श्री नृसिंह सरस्वती आणि नारायण महाराज औदुंबरकर यांच्या तपोभूमीमुळे हे पवित्र ठिकाण मानले जाते. हे ठिकाण अतिशय शांत, निसर्गमय आणि भक्तिभावाने परिपूर्ण आहे. तर आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत. संध्याकाळची वेळ आहे. पहिले आम्ही नरसिंह सरस्वती यांचं दर्शन नरसोबाच्या वाडीला घेतलेलं आहे, त्यानंतर येथे आलेलो आहे. तर आता येथे थोडासा काळोख पडत आहे आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे थोडंसं मंदिर दाखवायला, आजूबाजूचा परिसर दाखवायला रात्र असल्यामुळे व्यवस्थित दाखवलं गेलेलं नाही. नरसोबाच्या वाडीप्रमाणेच दत्तात्रयांचं हे एक पूजनीय तीर्थक्षेत्र आहे. दत्त संप्रदायामध्ये या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. श्री नृसिंह सरस्वती आणि नारायण महाराज औदुंबरकर यांच्या तपोभूमीमुळे हे ठिकाण अतिशय पवित्र मानले जाते. गुरुचरित्रानुसार औदुंबर वृक्षाच्या छायेखाली जप केल्यास अनंत फळ मिळते आणि येथील प्रसिद्धी म्हणजे भक्तासाठी श्रद्धा, शांती आणि ईश्वरी कृपेचं केंद्र हे ठिकाण आहे. या ठिकाणी दत्तात्रयांच्या निर्मल पादुका आहेत. नरसिंह सरस्वतीचा जन्म कारंजा म्हणजे वऱ्हाडातला आहे, परंतु कृष्णा काठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनवली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णा काठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्र निर्माण झाली आहेत. कृष्णा नदीच्या तीरावर वृक्षाच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले. या निसर्गसिद्ध तपोवनात औदुंबराच्या दाट शीतलछायेमध्ये नृसिंह सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालवला. ते 4 महिने येथे वास्तव्याला होते, म्हणून या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले. या पवित्र वातावरणामध्ये कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणास श्री दत्तपादुकांचे दर्शन घ्यायचे आहे. हा स्नानाचा घाट खूप प्रशस्त आहे. तुझ्या जळाने मने आमुची तू धुळवीत राही, कृतज्ञ भावे तुला वंदिता श्रीकृष्णामाई. अशी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करून आणि शुचिर्भूत होऊन दत्तदर्शनाला जायचे आहे. घाटावरून सरळ पादुकापर्यंत जाता येते. हा घाट येथील ब्रह्मानंद स्वामीचे शिष्य सहजानंद स्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून 20व्या शतकाच्या प्रारंभी बांधलेला आहे. दत्तचरणाचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागलो की आजूबाजूच्या ओक्यातून दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण करीत असताना दिसतात. दत्त संप्रदायामध्ये कठोर तपश्चर्याला फार महत्त्व आहे. अत्यंत काटेकोरपणाने आचारधर्माचे पालन करणाऱ्याला दत्त साक्षात्कार सुलभ होतो, अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. औदुंबर क्षेत्री चैत्रामध्ये कृष्णामाई उत्सव, श्रीपाद श्री वल्लभ उत्सव, श्री नृसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्त जयंती असे उत्सव साजरे केले जातात. या अत्यंत रमणीय क्षेत्राला अवश्य भेट द्यावी. तर आता आपलं दत्त महाराजांचं म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रयांचा दुसरा अवतार असलेले हे नृसिंह सरस्वती महाराज यांचं दर्शन झालेलं आहे. अतिशय आनंदात आणि पवित्र वातावरणामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे. याआधी आपण माहूरगड, गाणगापूर, गिरनार दर्शन तसेच उत्तराखंड येथील बद्रिका आश्रम या तीर्थक्षेत्राचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहे. जर तुम्ही दत्तभक्त असाल तर अवश्य या व्हिडिओला भेट द्यावी आणि व्हिडिओमार्फत का होईना पण दत्तगुरूचे दर्शन घ्यावे. महाराष्ट्रामध्ये बरीच अशी तीर्थक्षेत्र आहे जी अपरिचित आहे. त्यांची एवढी ख्याती माहिती सर्वांना नाही. अशा ठिकाणांची माहिती प्रसार व्हायला पाहिजे, कारण ही ठिकाणे अतिशय पवित्र आहे आणि ऐतिहासिक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल.
जय गुरुदेव दत्त.